ठिकाणी असणारा त्या धर्माचं पालन होत नाही या ठिकाणी आपल्या पूर्वजाचं या ठिकाणी ते सुद्धा असणारा या ठिकाणी खुश राहत नाहीत सदोदित पित्र या ठिकाणी अतृप्त राहतात आणि पित्र अतृप्त राहिल्याच्या नंतर पित्र दोष लागतो कोणत्याच कामात यश मिळत नाही ताटे महाराज पित्र दोष लागल्याच्या नंतर मग नाशिकला जावं लागतं कर्तव्यवडीली संपत्ती जे ठेवीती यादी निगुती वा वा महाराज आपण मरती धुळी खात या ठिकाणी असणारा गावबा काका सांगू लागले मिळवलेल्या संपत्तीचा स्वतः विनियोग करत नाही समाजासाठी या ठिकाणी वापर करत नाही तर ती संपत्ती या ठिकाणी साठवून ठेवत स्वतः उपवासी आणि त्या संपत्तीचा योग्य विनियोग करीत नाही मग हा संपत्ती असली काय धन असलं काय आणि नसलं काय फरक आहे आयसी एकाची जाती अंगपता सोयती एकत्र जे मिळती ते दुःख किती सांगावे काका सांगू लागले या ठिकाणी असणारा धर्मग्रंथ आचरण ग्रंथ आहे या ठिकाणी धर्मग्रंथामध्ये असणारा आपल्याला आचरण सांगितलेलं आहे गावबा काका सांगू लागले हे 3 नमुन्याचे असणारा या ठिकाणी त्या कुटुंबामध्ये असन एका कुटुंबामध्ये एक जरी दारुडा असला ना ते या ठिकाणी कुटुंब सुखी राहू शकत नाही परिस्थितीचा अभिलाष करणारा जर त्या कुटुंबात असेल त्या कुटुंबाचे वांना हात लागायला उशीर लागत नाही आणि आता जर एखादा चिकट माणूस असला ना तर ते कुटुंब स्वप्नात सुद्धा कधी सुखी होत नाही गावबा काका सांगतात आणि या 3 औलादी एका घरात असो किती युग गेल्याच्या नंतर सुखाचा संसार होईल गावबा काका सांगतात त्याच्यामुळे मामा हो आपल्या धर्मपत्नी व्यतिरिक्त परस्त्री या ठिकाणी असणाऱ्या तुकोबारायनं सांगितलं परस्त्री आम्हा रुक्मिणी समान हे या ठिकाणी असणाऱ्या ज्याच्या अनुसार आपल्याला पुण्य मिळवायचं या ठिकाणी दान धर्म ज्या ठिकाणी सत्य दान करा विनाकारण या ठिकाणी कुठेही दान करू नका सर्वभूती द्यावे अन्न पण पात्र विचारून दान करा त्याच्यामुळे पुण्य प्राप्त होतं त्याच्यामुळे या ठिकाणी या वाम मार्गाला न जाता सदाचरण ठेवा आता तर गावबा काका सांगतात आयसा श्रीमध्ये मातला विमानी विचारता एकला सज्जनाचा उला मुकेला उन्मता छाया पाणी तसे या ठिकाणी गावबा काका असणारा मूल विषयाकडे येतात आता असणारा 33 कोटी देवांचा राजा इंद्र विमानामध्ये बसलाय सोबत वारांगणा घेतल्यात वातारा रममान झालाय कामातोर झालाय आणि या साधू संतांच्या पवित्र भूमीवरून या ठिकाणी वरून चाललाय त्या इंद्राला सुद्धा लाज कशी वाटाना आम्ही सूर्यवंशी राजे नियामक आम्ही स्वधर्म हाची देख उदाताची नावे शिक विचार आणि कसेना या ठिकाणी असणारा राम राम म्हणणार असणारा माणूस असावा या ठिकाणी असणारा गावबा काका सांगू लागले या ठिकाणी असणारा आम्ही सूर्यवंशी राजा नियामक आहे त्या उन्मत्त झालाय त्याला शिक्षा लावणं हे सूर्यवंशाचा कुलदीपक बोलतोय कुलदीपक आपले 70-80 वर्ष झालं पण मसनात गेले तरी फायदा कशाचा आहे पुण्य कशाचा आहे हे कळत नाही एक असणारा कुलदीपक याला बाळकडू म्हणतात याला असणारा या ठिकाणी कुटुंबाचे संस्कार म्हणतात सूर्यवंशाचा कुलदीपक भरत भैया बोलतात सूर्यवंशाचे राजा असणारे नियामक आहेत इंद्र असो नाही तर त्याचा बाप असो त्याला दंड दिल्याशिवाय हा भरत राहणार नाही प्रभु रामचंद्र भगवान की जय प्रभु रामाच्या